गेल्या 2 महिन्यांच्या प्रदीर्घ विश्रांतीनंतर जंगलातील हिंस्र प्राणी असलेल्या बिबट्याने सुस्ते परिसरात परत एकदा हल्ला केलेला आहे. सुस्ते परिसरातील वाटार रस्त्याच्या परिसरात असणाऱ्या आंबुरे वस्तीवरील राजेंद्र आंबुरे यांच्या शेळीवर या बिबट्याने हल्ला करून त्यांची शेळी मोठ्या प्रमाणावर जखमी केलेली आहे. मंगळवारी रात्र 2च्या सुमारास या बिबट्याने त्यांच्या गोट्यात बांधलेल्या शेळीवर हल्ला करून त्या शेळीला घेऊन त्यानं धूम ठोकली. बिबट्यानं या शेळीला फरफटत उसात घेऊन गेला. या वस्तीवर बिबट्याच्या आवाजाने आणि शेळीच्या ओरडण्याने या वस्तीवरील नागरिकांना जाग आली असता शेळीचे मालक आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनी त्या बिबट्याचा पाठलाग करून अक्षरशः बिबट्याच्या तोंडातून ही शेळी सोडवून आणलेली आहे. बिबट्याचा हा हल्ला आणि तो थरार कसा होता या संदर्भात या शेळीचे मालक पशुपालक राजेंद्र आंबुरे आपणाशी बातचीत करतील. मंगळवारी संध्याकाळी 2च्या सुमारास शेळी आणि ओरडली म्हणून आम्ही बाहेर आलो तर बिबट्या शेळीला घेऊन वडत फरफटत चाललेला होता. नंतर आम्ही त्याच्या आवाजाने पाठीमाग घेऊन गेलो. त्याला हुसकावून लावून त्याच्या तोंडातून शेळी आम्ही वाचवून परत घरी आणली. शेळी जखमी झाली का? शेळीला भरपूर जखमा झालेत. या संदर्भात वन विभागाचे अधिकारी आले होते. त्यांनी पाहणी केली. बिबट्यानेच हल्ला केला म्हणून सांगितले. गेल्या 2 महिन्यापासून या बिबट्याचा पंढरपूर तालुक्यातील सुस्ते, चळे, सरकोले, आंबे ह्या गावात मोठ्या प्रमाणावर हैदोस सुरू होता. परंतु 2 महिन्याच्या विश्रांतीनंतर ह्या बिबट्याने परत सुस्ते गावात येऊन आंबुरे यांच्या शेळीवर हल्ला केल्याने या परिसरात मोठी घबराट निर्माण झालेली आहे. या विभागाचे लोकप्रतिनिधी आमदार बबनदादा शिंदे यांनी या बिबट्याला पकडण्यासाठी आजूनसोड परिसरात पिंजरे लावले होते. परंतु हा बिबट्या या पिंजऱ्यात आला नाही. तरी या बिबट्याचा त्वरित बंदोबस्त करण्याची मागणी सुस्ते परिसरातील नागरिकांनी यावेळी बोलताना व्यक्त केलेली आहे. सुपरफास्ट महाराष्ट्र न्यूजसाठी पंढरपूरहून नेताजी वाघमारे. मी सुस्तेगावचा रहिवासी आंबुरे बाळू आंबुरे. आमच्या घरी रात्री बिबट्यानं आमच्या शेळीवर हल्ला केला. त्यात शेळी पूर्ण जखमी झाली. जगायची काय त्याची क्षमताच राहिलेली नाही. त्यामुळं आमच्या घरची कुटुंबातली सगळी माणसं बी काय शेतात जायला तयार नाही. ती नदीला पूर आलेला आहे. नदीच्या मोटरा काढून ठेवलेल्या आहे. त्या वैरण जनावराला नाही. जनावराला वैरण काढायला सुद्धा घरातलं कोण जायला तयार नाही. तर त्या बिबट्याचा बंदोबस्त लवकरात लवकर शासनानं करावा अशीच माझी विनंती आहे. स्थानिक आमदाराच्या बाबतीत काय म्हणा? स्थानिक आमदारांना तर ह्यात चांगली रिस्क घ्यायला पाहिजे. बिबट्याचा बंदोबस्त करायला पाहिजे.